श्री गणेशाय नमः. ओम नमः शिवाय. श्री शिवलीलामृत संक्षिप्त मराठी अर्थ. अध्याय 8. 8व्या अध्यायात भद्रायू नामक राजपुत्र पूर्वजन्मीचा मदन ब्राह्मण आणि कीर्तिमालिनी पूर्वजन्मीची पिंगला वैश्य यांची कथा सविस्तर वर्णिली आहे. शिव पार्वती यांची परीक्षा घेऊन त्यांच्या शिवार्चन आणि भक्तीमुळे प्रसन्न होतात. तसेच त्यांना शिवलोकात अक्षयपद असा आशीर्वाद देतात. हा कथाभाग आहे. हीच कथा आपण सविस्तर श्रवणपठन करूया. भद्रायू आख्यान. श्री गणेशाय नमः. सूत सांगतात, ऋषभाने भद्रायूस नीतिमार्गाचा उपदेश केल्यानंतर शिवकवच, रुद्राक्ष धारण, भस्म धारण शिकवले. तसेच त्याला एक मौल्यवान शंख भेट म्हणून दिला. काही वर्ष लोटली. राजा वज्रबाहू जो भद्रायूचा पिता, त्याच्यावर मगध देशाचा राजा हेमरथ याने आक्रमण करून वज्रबाहूला पराजित केले. ही गोष्ट भद्रायूला समजली. त्याने आईचा आशीर्वाद घेऊन हेमरथ राजावर आक्रमण केला. त्याचा पराभव करून त्याने आपल्या पिता व सावत्र माता यांना बंदीगृहातून मुक्त केले. राजा वज्रबाहू व सावत्र माता यांनी भद्रायूचे मनापासून आभार मानले. भद्रायूने राजाकडे स्वगृही जाण्याची अनुमती मागितली व सांगितले, मी 3 दिवसांनी परत येईन, तेव्हा माझी ओळख सांगेन. त्याच समयी शिवयोगी ऋषभाने चित्रांगद व सीमंतिनीची भेट घेऊन भद्रायूचा जन्मवृत्तांत सांगितला. तसेच कीर्तिमालिनीचा विवाह त्याच्याबरोबर करण्यास सुचवले. त्याप्रमाणे उभयतांचा विवाह संपन्न झाला. भद्रायूच्या विवाहास राजा वज्रबाहू पण आले होते. त्याने भद्रायूची चौकशी करताच भद्रायूने त्याला एकांतात नेऊन त्यांचाच पुत्र असल्याचे सांगितले व आपला व आपल्या आईचा पूर्व इतिहास सांगितला. राजाला पश्चाताप झाला. त्याने सुमती व भद्रायूची माफी मागितली. पुढे काही वर्षांनी आपले राज्य भद्रायूला देऊन तो सुमतीसह हिमालयात शिवाराधनेसाठी निघून गेला. भद्रायू व कीर्तिमालिनी शिवभक्त होते. एकदा ते वनविहारास गेले असता एक ब्राह्मण दाम्पत्य जीवाच्या आकांताने ओरडत येताना दिसले. एक भला मोठा वाघ त्यांच्या मागे लागला होता. ब्राह्मणाने आपल्या पत्नीला वाचवण्याची विनंती भद्रायूला केली. भद्रायूने धनुष्याचा बाण लावला तोपर्यंत वाघाने ब्राह्मण पत्नीवर झडप घालून तिला उचलून नेले. ब्राह्मण शोकाकुल झाला. भद्रायूने त्यास नाना परीने समजवले, तरी काही उपयोग झाला नाही. ब्राह्मणाला आपली पत्नी परत हवी होती. शेवटी भद्रायूने संकल्पपूर्वक आपली पत्नी ब्राह्मणाला दान करून अग्निकाष्ठ भक्षण करण्याचे ठरवले. संकल्पपूर्वक पत्नी दान करून तो अग्नीत प्रवेश करणार तोच तो ब्राह्मण कीर्तिमालिनीसह अदृश्य झाला. इकडे भद्रायूने संकल्प करून अग्नी प्रदीप्त केला. भस्म रुद्राक्ष धारण करून गुरूंना नमस्कार करून चितेत उडी टाकणार तोच शिवशंभो पार्वतीसह प्रकट झाले. त्याने भद्रायूस वर मागण्यासाठी सांगितले. तेव्हा ब्राह्मण पत्नी जिवंत परत देण्याची विनंती त्याने केली. शिवशंभोने ही आपलीच लीला असल्याचे सांगितले. शिवशंभोने प्रसन्न होऊन भद्रायूच्या कुळाचा उद्धार केला. सूत सांगतात, हे भद्रायू आख्यान जो कोणी श्रवणपठन करेल त्याचा सर्व वादविवादात जय होईल, यशकीर्ती वाढेल. इति श्री साम सदाशिवार्पणं वस्तु.